आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या त्याचबरोबरीनं विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे। ताई, खरं तर आपण असं म्हणालात की राजकारण 3 दिवसांनी महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते बदलते आहे, काय नक्की संदर्भ त्या एकंदरीत वाक्याचा होता? मी जे बोलले ते त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे की 2014 पासून मी पाहते आहे की युती होणं, त्याच्यानंतर मग निवडणुका, मग अनेक लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात। या सगळ्या घडामोडी जर का पाहिल्या तर ही वस्तुस्थिती आहे की एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते। एक दुसरं म्हणजे दर 3-4 दिवसांनी ज्या निर्णय होत आहेत जाहीर, तुम्ही उदाहरणच बघा ना की अभिजात भाषेचा दर्जा, आता याच्यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आत्ता झाला, त्याच्यामुळे संपूर्णपणे राजकारणाचा पट जो आहे तो आपल्याला बदललेला दिसला। लाडकी बहीण तर एक झालीच, परंतु वीज बिल माफीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेले आहेत आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक ठिकाणी जात आहेत, तिथे लोकांच्या भावनांचा आदर करून निर्णय घेत आहेत। उदाहरणार्थ पेसाचा निर्णय, आदिवासी बांधव अशा प्रकारे इतकं त्यांचा तो प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या भावना एवढ्या तीव्र होतील आणि एवढं काही घडेल असं वाटत नसताना त्यांनीसुद्धा आवाज उठवला। धनगर समाज आणि मराठा समाज यांच्यात बरीचशी आंदोलनं चाललेली आहेत, परंतु आरक्षणासारखा विषयसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने सोडवला जाईल, कुणावरती अन्याय न होता प्रत्येकाला न्याय मिळेल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे। आणि त्यामुळे मी असं म्हटलं की दर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी फार वेगाने राजकारणामधल्या घटना बदलत आहेत आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीच्या बद्दल आचारसंहिता होऊन, निवडणुकीची तारीख जाहीर होऊन, प्रत्यक्षात फॉर्म भरायच्या प्रक्रियेपर्यंत हे असे बदल नेहमीच होत असतात आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत परिपक्व पद्धतीने या बदलांकडे पाहणं ही कार्यकर्त्याची मानसिकता असली पाहिजे। कार्यकर्ते अनेक वेळेला तात्कालीन परिस्थितीनुसार दबावाखाली किंवा भावना अतिरेक त्यांचा होतो आणि या दृष्टिकोनातून जे नवीन कार्यकर्ते आहेत ज्यांनी पूर्वीच्या निवडणुका पाहिलेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी म्हणून ते मी विधान केले आणि मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसांनी आपण परत बोलूया। मग ह्याच पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये पुढच्या 3 दिवसांमध्ये काही राजकारण बदलू शकतं का, किंवा एकंदरीतच आगामी कालावधीमध्ये? कारण विशेषतः अजितदादा पवार जे आहेत तर नितेश राणेंच्या वक्तव्याला ते काउंटर करता आहेत सातत्याने, मग कुठेतरी अजितदादा स्वतंत्र लढतील अशी काही परिस्थिती आहे का, किंवा आपल्या असं बोलण्याचा अर्थ आहे का? आहे की आमचे सर्वोच्च नेते जे आहेत एकनाथजी शिंदे, त्यांचं मध्यंतरी संभाजीनगरमध्ये अमितजी शहा यांच्याशी बोलणं झालं, त्यानंतर अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस हेही त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्याबरोबर एकत्रित सभेला मोदी साहेबांच्या 3घही जण एकत्र होते आणि त्याच्यामुळे असं काय होईल का वगैरे असं म्हणत राहणं म्हणजे त्या व्यक्तीच्याबद्दल संदेह तयार करणं आहे असं मला वाटतं। परंतु वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होत असताना ते त्यांची भावना मोकळेपणाने बोलून दाखवत आहेत, तो त्यांचा संपूर्णपणाने प्रश्न आहे। आम्ही आमचा जो पक्ष आहे शिवसेना तो एकसंध पद्धतीने शिंदेसाहेबांच्या बरोबर नेणं आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ता जो आहे त्यांनी केलेल्या कामाचं फळ आपल्याला निवडणुकीमध्ये बघायला मिळणं, याच्याचवरती आमचं अगदी महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष जसं त्या माशाच्या डोळ्यावर होतं तसं आमचं लक्ष जे आहे ते विधानसभा जिंकून येणं आहे। मग ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या पक्षांना खूप मोठा पाठिंबा पाहायला मिळतो, कारण अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते गेल्या महिनाभरामध्ये झालेले आहेत, कुठेतरी ह्या गोष्टींना ब्रेक देण्यासाठी कुठे स्वतंत्र निवडणुका सर्वच पक्ष 2014 प्रमाणे लढतील असं काही परिस्थिती निर्माण झालेली आहे का राज्यात? मला असं वाटतं की अनेक जरी राजकीय अभ्यासक असले तरी या संदर्भात असं काही कोणी भाकीत करणार नाही असं मला वाटतं आणि परिस्थिती पण एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स। परंतु आत्ताच्या घडीला तरी महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पद्धतीनेच एकत्रित, म्हणजे महायुती वेगळी आणि महाविकास आघाडी लढतील असं दिसतं आहे। काय बदल होतात काय नाही आहे हे तिथल्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि कार्यकर्ता किंवा सैनिक यांची भूमिका जी आहे ती आपला नेता जो आहे तो आपला महासेनापती आहेत, ते म्हणतील त्या पद्धतीने फॉलो करणं। त्याच्याऐवजी तुमच्यासारख्या आपल्या अतिशय उत्साही आणि अभ्यासू पत्रकारांमुळे काय होतं आहे की कार्यकर्ते राजकीय काम करण्याच्या ऐवजी ही चर्चा सगळी करत बसत आहेत आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्टीला तयार राहा। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।